नागपुरातील बुलडोझर कारवाईला स्टे देण्यात आला। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून बुलडोझर कारवाईला स्टे देण्यात आला। फहीम खानच्या आईनं हायकोर्टात धाव घेतली आणि कोर्टाचा स्टे येण्यापूर्वीच फहीम खानचं घर नागपूर मनपानं जमीनदोस्त केलं। सोमवारी झालेल्या हिंसाचारातील 2 आरोपींच्या घरावर मनपानं आज सकाळीच कारवाई केली। त्यामुळे स्टे आधीच खरंतर घर जमीनदोस्त करण्यात आलं। आता मात्र या कारवाईला स्टे देण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी पराग ठोबळे सध्या संपर्कात आहेत। पराग, स्टे देण्यात आल्याचं कळतंय का? अधिक तपशील आहे? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पद्धतीनं यामध्ये जे नोटीस बजावण्यात आली होती, फहीमची आई होती, तिला नोटीस बजावण्यात आली। त्यासोबत अन्य एक व्यक्ती होता, त्याला सुद्धा नोटीस बजावण्यात आली होती। ही नोटीस 21 तारखेला निघाली असली तरी 22 तारखेला त्यांच्या हातामध्ये पोहोचली। त्यामुळे आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही अशा पद्धतीची याचिका जी आहे ती कोर्टात नागपूर खंडपीठात करण्यात आली होती। त्यानंतर आज त्यावर सुनावणी झालेली आहे। सुनावणीमध्ये कुठेतरी न्यायालयाने निरीक्षण नोंदवले ना या संबंधाने जे आहे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असो तसेच राज्याचे मुख्य सचिव यांना सुद्धा उत्तर मागवलेलं आहे। कारण कुठल्याही गुन्हेगाराचं घर पाडत असताना एक त्याच्यात गाईडलाईन्स आहे सुप्रीम कोर्टाच्या, त्या गाईडलाईन्स कुठेतरी पाळण्यात आल्याने अशा पद्धतीचं निरीक्षण जे आहे ते नोंदवलेलं आहे। त्यामुळे आता जरी पुढील प्रक्रिया स्थगिती जरी असली तरी कुठेतरी या स्थगितीला स्टे मिळालेला आहे, या कारवाईला स्टे मिळाला। मात्र तोपर्यंत घर मात्र जमीनदोस्त झालेलं आहे। धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।